पहिले पुनरुत्थान आणि दुसरे पुनरुत्थान यांच्यामधील 1000 वर्षाच्या काळात स्वर्गामध्ये ख्रिस्त आपल्या भक्तगणाबरोबर राज्य करेल. या काळात मृत दुष्ट लोकांचा न्याय करण्यात येईल. पृथ्वी निकालस आणि ओसाड व निर्जल राहील. कोणीही मानव प्राणी राहणार नाही, परंतु सैतान आणि त्याचे दूत यांनी ती व्यापलेली असेल. त्याच्या अखेरीस ख्रिस्त, त्याचे भक्तगण आणि पवित्र नगर स्वर्गातून खाली उतरून पृथ्वीवर उतरतील. त्यावेळी मृत अधार्मिकांचे पुनरुत्थान होईल आणि सैतान व त्याचे दूत यांच्यासह ते नगराला वेढा देतील. परंतु देवापासून अग्नी येऊन त्यांना भस्म करून टाकेल आणि पृथ्वीची शुद्धी होईल. अशा प्रकारे पाप आणि पापी यांच्यापासून विश्व कायमचे मुक्त करण्यात येईल. या ठिकाणी 1000 वर्षाचं जे युग आहे आणि पापाचा अंत कसा होणार आहे त्याबद्दल सुस्पष्टरित्या सांगण्यात आलेलं आहे की पहिले पुनरुत्थान आणि दुसरे पुनरुत्थान यामधील 1000 वर्षाचा जो काळ आहे तो स्वर्गामध्ये ख्रिस्त आपल्या भक्तगणांच्या बरोबर राज्य करणार आहे. आणि या काळामध्ये मृत आणि दुष्ट लोकांचा जो न्याय करण्यात येणार आहे त्यावेळेला पृथ्वी ही ओसाड आणि निकालस अशी असणार आहे, निर्जल अशी असणार आहे. कोणी मानव प्राणी राहणार नाही. त्याचबरोबर सैतान आणि त्याचे दूत हे यांनी ते व्यापलेले असणार आहे आणि अखेरीस ख्रिस्त, त्यांचे भक्तगण आणि पवित्र नगर स्वर्गातून खाली उतरणार आहे आणि त्यावेळी मृत अधर्मिकांचे पुनरुत्थान होणार आहे. आणि जे मृत अधार्मिक आहेत त्यांचे पुनरुत्थान होणार आहे. तेच महत्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की त्याच वेळेला सैतान आणि त्याचे दूत यांच्यासह नगराला ते वेढा देतील. म्हणजे या ठिकाणी एक छोटस आपल्याला समजून येतं की धार्मिक आणि अधार्मिक हे वेगवेगळे होण्यासाठी युद्ध होणार आहे. म्हणजेच अग्नी आणि भस्म, अग्नीने ते भस्म होणार आहेत आणि पृथ्वीची शुद्धी होणार आहे. हा संपूर्ण पॅराग्राफ आपल्याला या हेडिंग बद्दल सुस्पष्ट करत आहे आणि याचा प्रत्येक टप्पा, प्रत्येक पैलू आज आपण पाहणार आहोत. संबंधी इतिहासामध्ये असे लोक होऊन गेले आहेत की त्यांचे नगराचे भयंकर किळसवाणी आणि भयाचे चित्र त्यांनी रेखाटलेले आणि या लोकांच्या भयाचा दुरुपयोग करून त्यांनी देवाला नमन करण्यात लावले. परंतु ते कोणत्या प्रकारचे देवाचे चित्र रेखाटतात आज आपण ही पाहूया की नरक किंवा एक भीतीच वातावरण निर्माण करून अनेकांना देवाकडे वळवण्यात आलेलं आहे. आणि ते देवाची जे भीती घालत आहेत ते कोणत्या प्रकारच्या देवाचे चित्र रेखाटतात असा प्रश्न या ठिकाणी लेखकाने विचारलेला आहे. देव शेवटी दुष्टाईचे कसे निर्मूलन करणार आहे? सैतानाचे काय होणार आहे? पापाने आपले दुष्ट तोंड वर काढण्यास कशाने प्रतिबंध होईल? म्हणजे त्याला अटकाव कसा येईल? किंवा न्यायी देव प्रेमळ कसा होऊ शकतो? या सर्व प्रश्नाने विशेष प्रकारे तुम्हाला आणि मला 1000 वर्षाचं युग आणि त्याचा पापाचा अंत होत असताना हे प्रश्न तुम्हाला आणि मला अभ्यासणं गरजेचं आहे. 1000 वर्षाच्या आरंभी घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या स्पष्टरित्या प्रकटीकरण 20 अध्याय 1 ते 4 वचनामध्ये नमूद केले गेलेले आहे. प्रकटीकरण अध्याय 20 मध्ये 1000 वर्षाच्या काळाचा निर्देश करण्यात आला आहे. त्या काळात पृथ्वीवरील सैतानाच्या प्रभावाला प्रतिबिंब करण्यात येईल आणि ख्रिस्त आपले भक्त गणाबरोबर राज्य करेल. म्हणजे जी आजकाल चालू असलेली सैतानाची वृत्ती आहे, त्याची कृती आहे, त्याद्वारे जे धार्मिक भक्तात किंवा अधार्मिकच राहतात आणि वाईटाचं कृत्य करून या संपूर्ण पृथ्वीमध्ये जे अधार्मिकाचं राज्य त्याने आणलेलं आहे त्याला अटकाव होणार आहे, त्याला प्रतिबंध करण्यात येणार आहे आणि ख्रिस्त आपल्या भक्त गणाबरोबर पवित्र नगरीमध्ये राज्य करणार आहे असं प्रकटीकरण 20 अध्याय आणि 1 ते 4 वचनामध्ये सुस्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आता होणारं जे द्वितीय आगमन आहे येशू ख्रिस्ताचं त्याबद्दल आज आपण या ठिकाणी पाहूया. प्रकटीकरण 19 अध्याय आणि 20 अध्याय या दोहोंचा घनिष्ठ संबंध आहे. हे दोन्ही अध्याय आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाबद्दल सूचित करत आहेत. या अध्यायातील विचारामध्ये खंड नाही,
त्यामध्ये ख्रिस्त आगमनाचे वर्णन आले आहे आणि ताबडतोब 1000 वर्षाची सुरुवात होणार आहे. त्यांच्या क्रमावरून असे दर्शवले जाते की ख्रिस्ताचे आगमन समय 1000 वर्षाच्या युगाला सुरुवात होते. ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनापूर्वी 3 शक्ती ख्रिस्ताचे कार्य आणि त्याचे लोक त्याच्या विरुद्ध जगातील राज्याचे एकवट करतील. त्या 3 शक्ती म्हणजे अजगर, श्वापद आणि खोटा संदेष्टा आहेत. प्रकटीकरणाचा 16वा अध्याय 13व्या वचनामध्ये त्याचा संदर्भ आपल्याला आढळतो. आपल्याला ही तिन्ही शब्द माहित आहेत. एक म्हणजे अजगर, दुसरं म्हणजे श्वापद आणि तिसरं म्हणजे खोटा संदेष्टा. त्या तिन्ही ज्या गोष्टी आहेत ते रूपक आहेत आणि ते सैतानाचे रूपक आहेत आणि ते धार्मिक जनांना छळण्यासाठी त्यांचा जो उपद्रव कसा होतो आहे त्याबद्दल ते शब्द उद्गारले गेलेले आहेत. प्रकटीकरणाचा 12वा अध्याय यामध्ये स्त्री आणि अजगर हा वृत्तांत आपल्याला पाहायला भेटतो आणि त्यामध्ये स्पष्टरित्या म्हटलेलं आहे की अजगर स्त्रीवर रागावलेला आहे. स्त्री हे मंडळीचं प्रतीक आहे आणि तिच्यावर तो रागवलेला आहे. त्याचबरोबर श्वापद म्हणजे प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 17वा अध्याय आहे, कलावंतीन आणि श्वापद. त्यामध्ये देखील मंडळीचा पण उल्लेख केला गेलेला आहे की जी मंडळी सत्याला सोडून आपलं जीवन व्यतीत करत आहे आणि श्वापदाची खून परिधान केलेली आहे. त्याचबरोबर खोटा संदेष्टा म्हणजे तुम्हाला आणि मला माहित आहे की सत्य सोडून जे असत्याची वाणी पुन्हा पुन्हा उद्गारली जाते आणि त्याच्यामध्ये निरवलं जातं आणि अनेक लोकांना विश्वासापासून अविश्वासामध्ये भक्कम केलं जातं आणि त्यांचा विश्वास दुहेरी निर्माण होतो आणि हे लोक जे आहेत ते धार्मिक तत्वाला फार अडखळण आहेत असा हा खोटा संदेश आहे. अशा 3 गोष्टी ज्या आहेत ते प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी या उतार्यामध्ये पाहायला भेटत आहेत. खोटा संदेश याचा नाश करण्यात येणार आहे. प्रकटीकरणाचा 19वा अध्याय 19 ते 20 वचनामध्ये सांगण्यात आलेला आहे. प्रकटीकरण 20व्या अध्यायामध्ये 1000 वर्षाच्या युगाविषयी जे वर्णन आले आहे त्याच्यामध्ये त्या त्रिशक्तीतील तिसऱ्या शक्तीचा म्हणजेच अजगराच्या भवितव्याचे चित्र रेखाटले गेलेले आहे. अजगराचं भवितव्य काय आहे? जसं विश्वासू माणसाचं भवितव्य आहे, येशू ख्रिस्त त्यांना त्याच्या स्वतःच्या मौल्यवान रक्ताने तारणार आहे, त्यांचा योग्य न्याय होणार आहे आणि विशेष प्रकारे ते सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणार आहे. पण अजगर किंवा श्वापद किंवा आपण पाहत आहोत की खोटा संदेष्टा यांचा कशा प्रकारे त्यांचं चित्र रेखाटलेलं आहे त्यांच्या भवितव्याबद्दल. भवितव्य म्हणजे पुढील काळ, पुढील जीवन, इटर्नल लाईफ, सार्वकालिक अनंतकालिक जीवनामध्ये त्यांचा काय असणार आहे. तर माझ्या प्रियानो, या ठिकाणी आज आपण हे तत्व शिकत असताना एक गोष्ट लक्षात घेऊया की या परिस्थितीला अनुसरून त्या सगळ्या गोष्टींना घात कुपात टाकण्यात येणार आहे. त्यांचं भवितव्य असं रेखाटण्यात आलेलं आहे की त्याला बंदिस्त करून अगाध कुपात टाकण्यात येते आणि त्या ठिकाणी तो अजगर, तो शापद, ते खोटे संदेष्टे किंवा सैतानाचे दूत यांना 1000 वर्षचा काळ जो आहे तो आघात कूप म्हणजे बंदिवान असा आहे. या ग्रंथातील 24व्या अध्यायात आम्ही पाहिले आहे की ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनासमयी या जगातील राष्ट्रे नष्ट होतील आणि देव आपल्या गौरवी राज्याची स्थापना करणार आहे. 24वा वचन किंवा अध्याय आपण पाहिलेला आहे, तत्व पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे कळून आलेलं आहे की येशू ख्रिस्त म्हणजे देव आपलं पवित्र राज्य प्रस्थापित करत आहे. हे राज्य सर्व काळ टिकणार आहे. दानिएलच्या पुस्तकामध्ये 2ऱ्या अध्यायाच्या 44 वचनामध्ये त्याचा संदर्भ आपल्याला आढळतो. हे सर्व काळ टिकणारं राज्य आहे, अनंत काळासाठी ते आहे. सार्वकालिक जीवन त्याद्वारेच आपल्या सर्वांना प्राप्त होणार आहे. त्यानंतर त्याचे लोक राज्य करण्यास सुरुवात करतील असं म्हटले. त्याचा दुसरा पैलू आहे पहिले पुनरुत्थान. द्वितीय आगमनासमयी पुनरुत्थान होते आणि धार्मिक, धन्य व पवित्र उठवले जातात. या पहिल्या पुनरुत्थानामध्ये धार्मिक जन लोक जे आहेत, जे पवित्र लोक आहेत, जे विश्वासू आहेत, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा
स्वीकार केलेला आहे अशा सर्व लोकांना यामध्ये उठवलं जाणार आहे, त्यांना अंतरात घेतलं जाणार आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही असं म्हटलेलं आहे. तर ते देवाचे ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याचबरोबर ते 1000 वर्ष राज्य करतील. प्रकटीकरणाचा 20वा अध्याय आणि 6व्या वचनात या 25व्या अध्यायातील आणि 24व्या अध्यायातील जो संदर्भ इकडे आला होता तो अध्याय या तत्वाच्या द्वारे स्पष्ट होतो. पहिले पुनरुत्थान यामध्ये धार्मिक जन उठवले जाणार आहेत. त्यानंतर धार्मिक स्वर्गाला जातात याविषयीचा जो मुद्दा या ठिकाणी स्पष्ट होत आहे तो म्हणत आहे की धार्मिक मृतांचे पुनरुत्थान झाल्यावर ते आणि जिवंत धार्मिक प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतरात घेतले जाते. जेव्हा हे धार्मिक जन उठवले जाणार आहेत ते आणि जे जिवंताच्या भूमीवर जिवंत आहेत आणि ते अतिशय धार्मिक कृत्य केलेलं आहे किंवा त्यांचं पाचारण झालेलं आहे, त्यांना निवडलं गेलेलं आहे, त्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे, त्यांच्या पापावर पांघरून घालण्यात आलेलं आहे, अशा सगळ्या लोकांना जिवंत उरलेले जे लोक आहेत ते आणि जे प्रथम पुनरुत्थानामध्ये उठवले जाणार आहेत ते अशा दोघांना देखील अंतराळामध्ये 1000 वर्षाकरिता अंतराळात घेतलं जाणार आहे. आणि हेच मुद्दा स्पष्ट होत आहे की धार्मिक स्वर्गाला जाणार आहेत. तुम्हासाठी पवित्र शास्त्रामध्ये योहान कृष्णवर्तमानाचा 14व्या अध्यायामध्ये एक आश्वासन देवबापान दिलं होतं, ते प्रॉमिस दिलं होतं, ते या ठिकाणी पूर्ण होत आहे. हे जग सोडण्या अगोदर जे आश्वासन ख्रिस्ताने दिले होते त्याची पूर्तता तो करेल. म्हणजे मी तुम्हासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. योहान कृष्णवर्तमानाचा 14वा अध्याय 1 ते 2 वचनामध्ये हे पवित्र वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक मोठं आश्वासन आहे, एक प्रॉमिस आहे. आणि देव येणार आहे आणि धार्मिक जनासोबत जे जिवंताच्या भूमीवर जिवंत उरणार आहेत, जे धार्मिकतेच्या तत्वावर पाऊल ठेवलेलं आहे, अशा सर्व लोकांना प्रभू आपल्या जवळ घेणार आहे. 1000 वर्षाच्या अखेरपर्यंत पृथ्वीवर उतरणार नाही अशा त्या नवीन यरुशलेमेचा उल्लेख येथे ख्रिस्त करत आहे. म्हणून द्वितीय आगमन समयी जेव्हा धार्मिक भक्तगण प्रभूला अंतराळात सामोरे जातात तेव्हा त्यांचे जाण्याचे इष्ट ठिकाण म्हणजे स्वर्ग असणार आहे. तुर्तातच सोडलेली पृथ्वी नसणार आहे. म्हणजे जे 1000 वर्षाकरिता अंतराळात जाणारे जे लोक आहेत, जे धार्मिक जन आहेत, जे उठवले गेलेले आहेत, त्यांचे जिवंताच्या भूमीवर जिवंत असणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी तुर्तात सोडलेली जी पृथ्वी आहे ती त्यांचं नगर नसणार आहे. तर ते अंतराळामध्ये 1000 वर्षासाठी प्रभूच्या समवेत राष्ट्रयाजकगण म्हणून सोबती असणार आहेत. ख्रिस्ताच्या शत्रूचा नाश करण्यात येणार आहे. आणि त्या दरम्यान असं होणार आहे की ख्रिस्ताने त्याच्या आगमनाची तुलना जलप्रलयासारखी त्यावेळेस घडले आहे तसं आणि सदोम आणि गमोरा या शहराचा नाश कसा झाला त्याची तुलना केलेली आहे. मत्ते शुभवर्तमान 24:37-39 आणि लोककृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 28 ते 30 वचनामध्ये याबाबतचा संदर्भ आपल्याला आढळतो. सदोम आणि गमोरा याचा जो नाश झालेला आहे तो अचानक अग्नी आलेला आहे आणि त्या शहरातील कोणी वाचलं नाही, भस्मता झालेली आहे. तसाच प्रकार सगळ्यात शेवटी पुन्हा होणार आहे. जलप्रलयाच्या वेळेला देखील साधारणपणे सूचित सूचना देऊन सुद्धा अनेकांनी 120 वर्ष विलंब लावला. तारूमध्ये येण्यासाठी नोहाची वाणी त्यांनी ऐकलेली नाही. स्वतःचं तारण व्हावं अशासाठी परमेश्वराने केलेल्या योजने अंतर्गत स्वतःचा पश्चातापी रूप तयार करून ते तारवामध्ये येऊ शकले नाहीत आणि पाण्याचा जो प्रवाह आहे ते त्याने गाठलेला आहे आणि सगळे जवळपास पृथ्वीवर सगळं नष्ट झालेलं आहे. आणि ह्या दोन अवस्था ज्या आहेत त्या द्वितीय आगमनानंतर सार्वकालिक जीवन जे आहे त्याकरिता या पृथ्वीला परत एकदा शुद्धी होण्यासाठी हे करणं जरुरी आहे. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे माझ्या प्रियानो,
की आकाशातून अग्नी व गंधक याची वृष्टी होईल आणि सर्वांचा नाश झाला. लोककृत सुवर्तमान 17 आणि 29, मत्ते 13, 38, 40 हे सुद्धा आपण वाचून पाहूया. द्वितीय आगमनासंबंधी ख्रिस्त पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून आपल्या सैन्यासह राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू असा स्वर्गातून उतरेल आणि जगातील बंडखोर राष्ट्राच्यावर हल्ला करेल. श्वापद व खोटा संदेष्टा यांचा नाश झाल्यावर सैतानाचे बाकीचे अनुयायी मरण पावतील. जे त्याचे अनुयायी आहेत, जे नेहमीप्रमाणे सत्याची आवड न धरणारे, असत्यामध्ये स्वतःच जीवन व्यतीत करणारे, सैतानाच्या सर्व लालसा आणि वासना असणाऱ्या सर्व गोष्टी युक्त असणारे जे लोक आहेत, ते म्हणजे सैतानाचे बाकीचे अनुयायी आहेत. आणि ते सगळे मरण पावणार आहेत. यांना पहिलं पुनरुत्थान नाही, दुसरं पुनरुत्थान नाही, सार्वकालिक जीवन नाही. त्या दुसऱ्या मरणामध्ये कायमस्वरूपी मरण पावणार आहेत. बाकी लोक जिवंत राहणार नाहीत, कारण बाकीचे लोक घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघालेल्या तलवारीने मारले जाणार आहेत. त्याच्या मुखातून निघणारा जो शब्द आहे तो विजेसारखा आहे, तो तलवारीसारखा आहे. या रूपकाद्वारे अशी तुलना करण्यात आलेली आहे की त्याच्या वाणीने ते भस्म होणार आहेत. माझ्या प्रियानो, पवित्र शास्त्र आम्हाला या ठिकाणी फार सुंदररित्या त्याच्या द्वितीय आगमनाबद्दल आणि सार्वकालिक जीवनाबद्दल आणि पापाच्या अंताबद्दल स्पष्ट करत असताना तुम्ही आणि मी बारकाईने लक्ष देऊया या तत्वाकडे की आपण जे ध्येय उद्देश गाठण्यासाठी प्रयत्न करत आहोत, ज्या प्रभू येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवला आहे, ज्याच्या नावात आम्ही बाप्तिस्मा पावलो आहोत, त्याचं जे सार्वकालिक आणि अनंतकालिक जीवनासाठी आपला आटोकाट प्रयत्न सुरू आहे, जे पवित्र शास्त्र वाचन आपण नेहमी करतो, इतरांसाठी आपण प्रार्थना करतो, तर आपला जो भविष्याचा उद्देश आहे तो म्हणजे अनंतकालचं जीवन, सार्वकालिक जीवन, तारण. आणि ते जर प्राप्त व्हायचं असेल तर या तत्वाने तुम्हाला आणि मला एक ताकीद देण्यात येत आहे की सैतान आणि सैतानाचे दूत त्यांना मारलं जाणार आहे. त्यांना सार्वकालिक आणि अनंतकालिक जीवन प्राप्त होणार नाही. आज आपल्याला सावधगिरीचा इशारा आहे. आज आपण देखील आपल्या तत्वामध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या आचरणामध्ये जर का सैतानाचे दूत आणि सैतानाचे अनुयायी यांच्यासारखा जर एखादा गुण किंवा अवगुण आपल्यामध्ये असेल तर आपण तो त्वरित रिपेअर करावा, त्वरित पश्चाताप अंतःकरणाने मागे वळावं आणि सार्वकालिक आणि अनंतकालिक जीवनाच्या वाटेवर चालण्यासाठी आपण बळकट व्हावं. अशा प्रकारचं आव्हान आज या तत्वाच्या द्वारे तुम्हाला आणि मला प्राप्त होत आहे. या तत्वातील पान नंबर 387 मध्ये एक चार्ट देण्यात आलेला आहे, एक आलेख आहे, साधारणपणे तक्ता आहे. त्यामध्ये लास्ट डेज म्हणजे शेवटचे दिवस आणि 1000 वर्षाचा काळ आणि इटर्निटी म्हणजे सार्वकालिक किंवा अनंतकालिक जीवनाबद्दल या ठिकाणी काय होणार आहे त्याचा नमुना स्पष्ट केलेला आहे. तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही तो रखाना काय आहे त्याविषयी तुम्ही स्पष्टरित्या वाचून समजून घेऊ शकता की पहिल्या रिझरेक्शन मध्ये म्हणजेच पहिल्या पुनरुत्थानामध्ये आणि दुसऱ्या पुनरुत्थानामध्ये काय घडणार आहे त्याचे ठळक चिन्ह त्या ठिकाणी छापलेले आहे. जो आपण पहिला उतारा वाचलेला आहे तोच त्या ठिकाणी इंग्लिश मध्ये चार्ट टाइप आपल्याला छापून दिलेला आहे. आणि या तत्वाचं जे उत्तरार्ध आहे तो स्पष्टरित्या म्हणत आहे की पृथ्वी ओसाड बनणार आहे. पृथ्वी ओसाड बनते म्हणजे काय होते की धार्मिक जन अंतरात जाणार आहेत आणि सैतान आणि सैतानाचे जे दूत आहेत किंवा सैन्य आहेत की त्यांना या ठिकाणी अग्निकुपात किंवा अगाध कुपात टाकण्यात येणार आहे. म्हणून त्या पृथ्वीचं जे काही वातावरण आहे ते आकारविरहित असणार आहे, शून्य असणार आहे आणि ते भस्म होणार आहे. आणि पृथ्वीची शुद्धी होण्यासाठी पृथ्वीला पापाचा अंत करून वेगळं करण्यात येणार आहे. धार्मिक प्रभू बरोबर राहण्यास वर घेतले जातात आणि त्यांच्या येण्याच्या वेळी दुष्टांचा नायनाट करण्यात येतो, तेव्हा पृथ्वी काही वेळ निर्जल राहते. या परिस्थितीचे वर्णन पवित्र शास्त्र करते. यिर्मयाने म्हटलं आहे की मी पृथ्वीवर पाहिले
तो ती वैराण व शून्य झाली होती आणि आकाशाकडे पाहिले तो त्यात प्रकाश नाही. मी पर्वताकडे पाहिले तो ते कापत होते. सर्व डोंगर दळमळत आहेत. ती पाहिले तो कोणी मनुष्य नाही. यिर्मयाच्या पुस्तकाचा 4 अध्याय आणि 23 ते 25 वचनामध्ये यिर्मयाने वर्णन केलेलं आहे. द्वितीय आगमनानंतर म्हणजेच या अंताच्या समयी प्रभू येशू ख्रिस्ताने धार्मिक जनांना अंतरात घेतल्यानंतर ही पृथ्वी ओसाड कशी पडणार आहे किंवा दिसणार आहे याविषयी सांगण्यात आलेला आहे. यिर्मयाने वापरलेले शब्द किंवा त्याची रचना उत्पत्ती 1 आणि 2 मध्ये आपल्याला आढळते. पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. यावरून हे दर्शनात येते की उत्पत्तीच्या आरंभी जशी पृथ्वी होती तशी यावेळेस होणार आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट घडणार आहे ती म्हणजे ही की सैतानावर बंदी घालण्यात येणार आहे. म्हणजे त्यानंतर कोणत्याही प्रकारे पाप करणारी किंवा पापाचं कृत्य सादर करणारी कोणतीही व्यक्ती सैतानाचं प्रतीक म्हणून, सैतानाचे रूपक म्हणून किंवा सैतानाच्या असणाऱ्या कृत्याला त्याचे सैन्य म्हणून, अनुयायी म्हणून या जगामध्ये, या नव्या पृथ्वीमध्ये नसणार आहे. यावेळी या घटना घडतात याची आगाऊ माहिती इस्रायल लोकांच्या पवित्र स्थानातील प्रायश्चित्ताची दिवशी सुट्टा बकऱ्याचा तो विधी करण्यात आला होता त्यामध्ये दिली आहे. प्रायश्चित्ताच्या दिनी प्रभूच्या नावाच्या बकऱ्याच्या रक्ताने मुख्य याजक आणि पवित्र स्थानाची शुद्धी केली. आपण निवास मंडपाची जेव्हा गोष्ट अभ्यासतो किंवा ऐकतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की एक सुट्टा बकरा जो आहे त्याचा वध करण्यात आलेला आहे आणि प्रायश्चित्त करण्यात आलेला आहे. त्याची जी प्रचिती आहे त्याबद्दल या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. तो विधी तेव्हापासून आजपर्यंत जो करण्यात आला होता त्याचं कारणच असं आहे की माझ्या प्रियानो की पृथ्वीची शुद्धी होणं गरजेचं आहे. हा विधी संपूर्णरित्या पार पडल्यानंतर सैतानाचा बकरा आझाझेल याच्या विधीला सुरुवात होते. आणि या सर्व कारणास्तवच तुम्हाला आणि मला या ठिकाणी स्पष्टरित्या समजत आहे की पृथ्वीचे शुद्धीकरण होण्यासाठी परमेश्वर देवबापाने अगोदरच ज्या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला सुस्पष्टरित्या स्पष्ट केलेलं आहे ते सगळं या ठिकाणी आपल्याला सिद्धीत जात्याला किंवा पूर्ण होत्याला आपल्याला दिसत आहे. मुख्य याजकाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याला मस्तकावर ठेवून इस्रायल लोकांच्या सर्व दुष्कर्म व अपराध त्याच्यामध्ये अर्थात त्याच्या सर्व पातकांचा अंगीकार केला व ते सर्व त्या बकऱ्याच्या शिरी ठेवून पाप कबुली केली. लेवियाचं पुस्तकाचा 16वा अध्याय आणि 21वा वचन या ठिकाणी आपल्याला सांगण्यात येतं की सर्वांच्या पापाबद्दल एक बकरा वेगळा केला जातो आणि त्याच्या डोक्यावर किंवा त्याच्या मस्तकावर हात ठेवून सर्व इस्रायल लोकांचं पाप त्याच्यावर लादून त्याला वधलं जातं आणि तो सुट्टा बकरा रानात निर्जल प्रदेशामध्ये सोडला जातो. म्हणजे या ठिकाणी आज अखेर काय केलं गेलेलं आहे की सैतानाचं प्रतीक म्हणून त्याला सोडलं गेलेलं आहे, त्याच्यावर सगळं पाप टाकले गेलेलं आहे. ही जी स्थिती आहे ती आज आपण पाहत असताना आपल्याला ही गोष्ट समजणं फार अवघड आहे. आणि म्हणून लेवीचं पुस्तकाचा 16वा अध्याय आणि 21 ते 22 वचन वाचून आज आपण लक्षात घेऊया की हा जो काही विधी आहे तो तेव्हापासून कसा करण्यात आला आणि कशा प्रकारे त्या विधीला अनुसरून पुढे घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या आज आपल्याला समजायला मार्गदर्शन होत आहे. त्याप्रमाणे स्वर्गीय पवित्र स्थानात त्याने पूर्ण केलेल्या प्रायश्चित्ताचा फायदा ख्रिस्त आपल्या लोकांना करून देत आहे. त्याच्या आगमन प्रसंगी तो त्याचा उद्धार करील आणि त्यांना अनंतकालिक जीवन देईल. जे सार्वकालिक जीवन आहे ते देण्यासाठी या द्वितीय आगमनामध्ये पापाचा अंत करणं जरुरी आहे आणि त्याकरिता परमेश्वर देवबापाने या ठिकाणी ती तरतूद केली गेलेली आहे. तो जेव्हा उद्धार करता समाप्त करेल आणि स्वर्गीय पवित्र स्थानाची शुद्धी करेल तेव्हा तो त्याच्या लोकांचे पाप दुष्टाईचा मूळ उत्पादक आणि चेतावणी देणारा सैतान याच्यावर तो लादेल.
सर्व आमचं पाप, की ज्याच्याद्वारे आम्ही पापामध्ये पडलो, ज्याच्याद्वारे आम्ही देवापासून विभक्त झालो, ज्यामुळे परमेश्वराचं आणि आमचं जे काही नातं होतं ते दुरावलं, ते सगळं पाप यावेळेस त्याच्यावर लादण्यात येणार आहे. या प्रसंगी सैतान विश्वासकाच्या पापांसाठी प्रायश्चित्त करत आहे असे उद्गार काढायला जगात ठेवले नाही, कारण ख्रिस्ताने जे आगाऊ पूर्णपणे करून टाकले आहे ते उद्धारलेले आहेत. त्यांना पाप करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल सर्व पापांची जबाबदारी सैतानाने घेतली पाहिजे आणि त्या धडधाकट मनुष्याने त्या सुट्ट्या बकऱ्याला निर्जल प्रदेशात सोडले. त्याप्रमाणे देव सैतानाला ओसाड व निर्जल पृथ्वीवर हाकलून देईल. या ग्रंथातील 23वा जे तत्व आहे त्यामध्ये जर तुम्ही दृष्टिक्षेप केला, वाचन केलं, तर तुमच्या माझ्या हे लक्षात येईल की आपल्याला या प्रसंगी या सर्व दृष्टिकोनातून तुमची आणि माझी जी अवस्था देवाने तारण्याच्या योजनेसाठी तयार केली आहे, त्या संबंधित असणारे जे अडचणी आहेत, जे मानवी स्वभावामध्ये पापाचा प्रादुर्भाव आहे, त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या करण्यात येतील आणि या द्वितीय आगमनामध्ये पापाचा अंत होईल. 1000 वर्षाच्या युगांसंबंधी योहानाला झालेल्या दृष्टांतामध्ये सैतानाच्या हद्दपारीविषयी ठळक चित्र रेखाटलेले आहे. त्याने पाहिले की 1000 वर्षाच्या आरंभी दियाबल, जो सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे अजगर, त्यास धरले आणि त्याला साखळ दंडाने बांधून अगाध कुपात टाकले. प्रकटीकरण याचा 20वा अध्यायाने 2 ते 3 वचनामध्ये याचं स्पष्टीकरण संदर्भ दिला गेलेला आहे. 1000 वर्षाच्या युगांसंबंधी योहान आपल्याला स्पष्ट करत आहे की कसं होणार आहे की जो जुनाट साप म्हणजे दियाबल, प्रभात पुत्र लुसिफर ज्याला म्हणतो आपण, त्याला अगाध कुपात साखळदंडाने बांधून टाकण्यात येईल. म्हणजे साखळदंडाने बांधणे म्हणजे काय, की त्याला जेव्हा या अगाध कुपात टाकलं जाईल, म्हणजे या निर्जल पृथ्वीवर तो असणार आहे आणि आपण सर्व धार्मिक जण अंतरात घेतले जाणार आहे. त्यामुळे त्याला ठकवण्यासाठी, फसवण्यासाठी, त्याचे विचार मांडण्यासाठी, त्याचे हस्तक म्हणून, त्याचे अनुयायी म्हणून इथं कोणी नसणार आहे. तो एकटाच किंवा त्याचे सैन्य किंवा त्याचे दूत असणार आहेत आणि तो कुणालाही चीट करू शकत नाही. म्हणून त्याला साखळ दंडाने अगाध कुपात टाकलं जाईल असा तो शब्द उद्गारलेला. अगाध कूप या संज्ञेचा उपयोग योहान करतो. याबद्दल ग्रीक भाषेतला शब्द आहे ऍब्सॉस. यावरून त्या वेळेच्या पृथ्वीवरील परिस्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. ख्रिस्तागमनाच्या अगोदर 7 पिढ्यांच्या माऱ्याने खडबडीत झालेली, प्रकटीकरण याचा 16वा अध्याय 18-21 वचनामध्ये म्हटलंय, आणि दुष्टांच्या प्रेतांनी विखुरलेली पृथ्वी, दुष्टांच्या प्रेताने विखुरलेली पृथ्वी, संपूर्ण निर्जलतेचा देखावा आहे. निर्जल म्हणजे जिथं जीवन नाही, जिथं नाश आहे, ज्या ठिकाणी 100% सर्व सैतानाचे दूत आणि सैतानाची शक्ती आणि सैतानाचे सर्व अनुयायी यांची मृतदेह आहेत. असं म्हटलेलं आहे की या पृथ्वीवर बंदिस्त केल्यामुळे सैतानाला परिस्थितीच्या साखळदंडाने जखडून टाकले गेलेले आहे. या पृथ्वीवर मानव प्राण्यांच्या ठिकठिकाणा राहिला नाही आणि सैतान आपले फसवणुकीचे व छळाचे काम करूच शकत नाही. त्याला बंदिस्त ठेवले म्हणजेच तो काहीही करू शकत नाही किंवा त्याला काहीही कामच नाही. माझ्या प्रियानो, 1000 वर्षाचा काळ, यामध्ये ज्याने उत्पत्तीपासून आजाखेर सैतानाने तो स्वतःचा डावपेच चालवला, या पृथ्वीचा आणि सत्यजनांचा जो ताबा घेतला आणि जे काही प्रभू परमेश्वराच्या पवित्र वचनातून असणारा जो अनुग्रही आशीर्वाद आहे तो आम्हाला लाभू दिला नाही, त्या सैतानाला या ठिकाणी बंदिवान करण्यात येणार आहे. 1000 वर्षाच्या काळातील ज्या घटना आहेत त्या ठळक आणि स्पष्ट आहेत. त्या म्हणजे उद्धार पावलेल्यांच्या समवेत स्वर्गात ख्रिस्त असणार आहे. नवीन यरुशलेम नगरीचे ख्रिस्ताने जागा तयार केलेले ठिकाण ते असणार आहे. त्याच्या द्वितीय आगमनासमयी तो त्यांच्या
अनुयांना स्वर्गात घेऊन जाणार आहे आणि मोशे आणि इस्रायल लोक उद्धार पावलेले सर्व जनांचे अंतःकरणे कृतज्ञतेने भरून येणार आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुक्ततेचे गीत गायले व ते देवाचे दास मोशे यांचे गीत कोकऱ्यांचे गीत गाताना ते म्हणतात की हे सर्व सत्ताधारी प्रभू देवा तुझी कृत्ये थोर व आश्चर्यकारक आहेत. हे राष्ट्राधिपते तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 15वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये या स्वर्गातील गायल्या जाणाऱ्या गीताबद्दलचा उल्लेख देखील आहे. आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत की या अंत समयामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनामध्ये पापाचा अंत होत असताना जे 1000 वर्षाचा जो काळ आहे त्यामध्ये तुम्ही आणि मी या विचाराद्वारे आपण शुद्ध होऊया, पवित्र होऊया आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन होत असताना या विभागात आपण कोणत्या बाजूला असणार आहे याचा निर्णय देखील आज आपण घेण्याचा प्रयत्न करूया. उद्या आपण 389 पानावर भक्तगण ख्रिस्ताबरोबर राज्य करतील तिथून पुढे वाचन आणि स्पष्टीकरण करणार आहोत. परमेश्वर देव बाप काल आणि आज वाचलेला संपूर्ण वचनाचा विचार तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी स्पष्ट होत असताना देव बाप तुम्हाला समजणारा आत्मा देव ही माझी प्रार्थना आहे. आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू.